आदाब अर्ज़ है। एटीएन उर्दू खबरनामे में आपका खैर मकदम है। मैं हूं सिद्दीकी मोहम्मद अजहर। खबरों के सिलसिले को शुरू करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर एक नजर। वजीर आला एकनाथ शिंदे शिवसेना चीफ उद्धव बाळासाहेब ठाकरे के खिलाफ न बोलें, शिवसेना रहनुमा चंद्रकांत खैरे का मशवरा। मरकजी मुमलिकती वजीर मालियात डॉक्टर भागवत करांड के ड्रीम प्रोजेक्ट वाले जायकवाड़ी डैम पर लहरों की शमसी तवानाई प्रोजेक्ट के खिलाफ 10,000 माहीगीरों का जल समादी एहतजाज। अब खबरें तफसील से। जिन्होंने तुम्हें खुशहाल किया उन्हीं के खिलाफ बोलें, ये किसी को मंजूर नहीं। इन अल्फाज में शिवसेना रहनुमा चंद्रकांत खैरे ने वजीर आला एकनाथ शिंदे के बयान पर नाराजगी का इजहार किया है। ते बाळासाहेबांचे सुपुत्र नसून कुपुत्र आहे। आता यांना हे कोणते कुपुत्र आहे, कोणाचे कुपुत्र आहे त्यांना कळत नाही का काही मुख्यमंत्र्याला? की ज्या उद्धव साहेबांनी तुम्हाला दोन्ही तिन्ही खाते मुबलकपणे देऊन टाकल्याने तुम्ही त्याच्यामध्ये अनेक वेळेस समृद्ध झालात आणि ज्यांनी समृद्ध तुम्हाला केलं त्यांच्या अगेन्स्टमध्ये बोलता मग हे जनतेला काय कोणालाच पडणार नाही आणि त्यांनी करू नये असं मला त्या ठिकाणी एक म्हणजे असा सल्ला देतो मी त्यांना। असं तर याच्यानंतर कधी बोलू नये तुम्ही। ज्यांनी मोठे केलं त्यांच्या बाबतीत असं बोलू नये असं मला स्पष्ट म्हणायचं। तुम्ही ठीक आहे, आता व्हा ना, तुम्ही मोठे आता करा, तुम्ही तुमच्या मुलाला करा, अजून काय करा, तुमच्या मुलाच्या बाबतीत आता भारतीय जनता पार्टी उठून उभं राहिलेली आता। त्यांनी अजूनही टीका केली आहे की सोन्याचा चमचा घेऊन नाही ते काही विशेष नाही ते, आणि त्याच्या त्या बोलण्याला काही अर्थ पण नाही था। म्युनिसिपल कॉर्पोरेशन की जानिब से एडमिनिस्ट्रेटर जी श्रीकांत ने शहर में इमलाक पर रेडी रेकनर के मुताबिक टैक्स आयद करने का ऐलान किया है। ऐसा इल्जाम आयद करते हुए शिवसेना रहनुमा चंद्रकांत खैरे ने वफ्द समेत एडमिनिस्ट्रेटर से मुलाकात की और मेमोरेंडम पेश किया। मीडिया से मुखातिबत में उन्होंने मजीद मालूमात दी। वर्तमानपत्रातून सगळ्याच वर्तमानपत्रातून आज बातम्या आल्या, कालही काय आल्या होत्या की रेडी रेकनरप्रमाणे त्या ठिकाणी पूर्णपणे असा निर्णय घेतला यांनी की आम्ही तो टॅक्स वाढवणार आहोत। त्यामुळे नागरिकांचे कालपासून रात्रीपासून सकाळपासून खूप फोन आले। मग आम्ही त्यांची आता भेट घेऊन शिवसेना पक्षातर्फे आम्ही सांगितलं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे की कोणत्याही परिस्थितीमध्ये अशा वेळेस पुढे निवडणूक आहे, हे आहे, अजून इथं महापालिका अस्तित्वात नाही आहे, जनरल बॉडी असली पाहिजे, जनरल बॉडीच्या माध्यमातून सगळं केलं पाहिजे, पण तुम्ही लगेच त्या ठिकाणी वाढवता म्हणजे काय? त्यामुळे मी असं नाही बोलत, मला हे वर्तमानपत्राची कटिंग दाखवले मी, म्हटलं ते नाही, ते म्हणे आम्ही बोलतो काय ते छापतात काय, म्हटलं ते तुम्ही पहा। तर म्हणे आता आम्ही त्या ठिकाणी मी स्वतः त्या ठिकाणी प्रेस नोट करायला देईल ते, परंतु असं म्हणून चालणार नाही। शेवटी तुम्ही महापालिका आज जरी लॉसमध्ये असेल तरी त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी लोकांची परिस्थिती खूप डाऊन आहे, अनेकांचे पगार होत नाही, अनेकांना त्या ठिकाणी भयंकर त्रास आहे आणि तो इतका त्रास आहे की त्याच्यामुळे ते पैसे भरू शकत नाही। तुम्ही अजून जो वाढवून घेतलं तर काय, पण नवीन घरं जे होत आहेत तर त्यांना त्या ठिकाणी म्हणे आम्ही हे करू, नवीन घरं होत असताना त्या ठिकाणी जे काही परमिशन तुम्ही देता त्याच वेळेस केलं पाहिजे। पण आज मात्र या ठिकाणी आम्ही स्पष्ट सांगितलं की आम्ही तुम्हाला वाढू देणार नाही। शिवसेना पक्षातर्फे त्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे आमचा कडकडीत विरोध आहे की आता अशा वेळेस त्या ठिकाणी तुम्हाला करता येणार नाही। त्यांनी काय आश्वासन दिलं? ते त्यांनी सांगितलं आम्ही खुलासा करतो, आम्ही असं बोललो नाही तसं नाही, पण त्यांचा विचार आहे। हळूच म्हणता मला वाढू द्या ना, महापालिका स्वीकार झाल्यानंतर ते सगळं व्यवस्थित होईल। पैसेच नाही आमच्याकडे, पैसे तरी येतील, पण पैसे येतील म्हणून तुम्ही नागरिकावर असं हे करू शकत नाही। एकतर महानगरपालिकेला त्या ठिकाणी जर आता पाण्यासाठी सुद्धा 822 कोटी रुपये मिळतात, ते सॉफ्ट लोनच्या माध्यमातून मिळतात आणि मग ते टॅक्स कोण म्हणजे सगळेच त्या ठिकाणी तुम्ही असं करता, म्हणजे सरकारतर्फे मागा ना पूर्ण किंवा आम्हाला म्हणजे कोणतेही लोन बिन न करता आम्हाला तसे द्या म्हणून। टीवी सेंटर चौक पर म्युनिसिपल कॉर्पोरेशन की जानिब से स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स में
दुकानदार इनके दुकान के अख्ब में तोड़फोड़ कर रहे हैं, इन पर कार्रवाई की जाए, ऐसा मुतालबा साबिक मेयर सुद्दाम सोनवने ने इंतजामिया से किया है। उन्होंने एडीएन से बातचीत करते हुए मजीद मालूमात दी। आपल्या टीव्ही सेंटर चौकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाजूला जे महानगरपालिकेने 7 वर्षापासून बांधकाम चालू असलेलं व्यापारी संकुल काही दिवसापूर्वी व्यापाऱ्यांना 52 दुकानं त्या ठिकाणी वितरित केली, परंतु आज त्या ठिकाणी कोणाचं नियंत्रण नसल्यामुळे बरेचसे व्यापारी त्या व्यापारी संकुलाची पाठवून करत आहेत। आज ते काहीच झाली की एक व्यापारी पाठीमागून दरवाजा पाडून पाठीमागं महानगरपालिकेने बांधलेला 20 बाय 30चा हौद म्हणजे कटरच्या साहाय्यानं आणि हातोडीच्या साहाय्यानं पाडतोय। जर असंच जर होत राहिलं तर त्या व्यापारी संकुलाची क्षमता जी आहे तर ती घसरल्या जाईल आणि ते संकुल लवकरच म्हणजे मोडकळीच निघेल असं मला या ठिकाणी वाटतं। आज मी अशी आयुक्तांना विनंती केली की आपलं लक्ष त्या व्यापारी संकुलावर असलं पाहिजे। आम्हाला N9 ते N13 पर्यंत एकच क्रीडांगण आहे, ते क्रीडांगण व्यवस्थित करून द्यावं अशी आम्ही आज महापालिकेने आयुक्तांना विनंती केली आणि त्यांनी सांगितलं मी स्वतः जातीने लक्ष घालून ते करतोय। प्रशासनाने आता सांगितलं आहे की कोण आहे व्यापारी, त्यांनी अधिकाऱ्याला काही सूचना दिल्या, बहुतेक गुन्हा दाखल करा असं त्यांचं असं काहीतरी म्हणलं होतं, कोण व्यापारी असेल त्याचं। पुलिस डिप्टी कमिश्नर नितिन बगाटे ने दोबारा धड़ाकेबाज कार्रवाई करते हुए निष्पक्ष रेत की गैर कानूनी हमल नकल करने वाले 5 हाइवा और 2 जेसीबी को जब्त किया। पुलिस डिप्टी कमिश्नर नितिन बगाटे ने मजीद एक धड़ाकेबाज कार्रवाई करते हुए मंगल को निष्पक्ष रेत उपसने वाले और रेत की गैर कानूनी हमल नकल करने वाले 5 हाइवा और 2 जेसीबी जब्त कर लिए और रेत माफियाओं पर दौलताबाद पुलिस स्टेशन में जुर्म दाखिल किया गया। जोन नंबर 1 के पुलिस डिप्टी कमिश्नर नितिन बगाटे समेत 1-2 पुलिस अफसरान और 5 पुलिस अमलदार ने ये छापा मारा और खुदाई की मशीनरी जब्त करके दौलताबाद पुलिस स्टेशन लाया गया। इस मौके पर ड्राइवर फरार हो गया। अंदाजन जुमला 2 करोड़ 80 लाख का माल जब्त किया गया और पुलिस स्टेशन में जुर्म दाखिल किया गया। इसकी इत्तला बजाते खुद नितिन बगाटे ने दी। निष्पक्ष दौलताबाद पुलिस स्टेशन के हुदूद में रेत की गैर कानूनी खुदाई और हमल नकल करने वाले 5 हाइवा और 2 जेसीबी को पकड़ने से खलबली मच गई। साधारणतः 9-9:30 वाजेच्या दरम्यान आम्हाला आमच्या गुप्त बातमीदारातर्फे माहिती मिळाली की अशा रेतीचं अवैध उत्खनन आणि त्याची वाहतूक चालू आहे। त्या माहितीच्या आधारे आम्ही आमचे 2 अधिकारी आणि आमचे 4 अंमलदार घेऊन आम्ही रेड करण्यासाठी निघालो। तर आसेगाव आवारामध्ये आम्हाला दौलताबाद पोलीस स्टेशनच्या हद्दीत रेती उत्खनन करताना आणि वाहतूक करताना टोटल 4 हायवा आणि 2 जेसीबी मिळून आलेले आहेत। एक हायवा त्याचा ड्रायव्हर पळून गेला होता, तर तो आम्ही आणून आता लावत आहोत पोलीस स्टेशनला। साधारणतः टोटल मुद्देमाल जो सीज केलेला आहे आम्ही 2,80,00,000 रुपयाचा मुद्देमाल सीज केलेला आहे आणि यामध्ये आम्ही रेतीचं अजून ते काउंटिंग चालू आहे, तर ते आम्ही लवकरच कळवू आपल्याला। नाजरीन, अब वक्त हो चला है एक मुख्तसर से वक्फे का। वक्फे के बाद जल्द हाजिर होते हैं। देखते रहिए एडीएन उर्दू न्यूज़। हॉटेल विझार्ड पॅलेस तुमच्या शहरात तुमच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी देश विदेशातील खास चवींचा खजाना घेऊन आलो आहोत।
हॉटेल विझार्ड पॅलेस येथे स्वाद आपल्या पसंतीचा. आमच्या येथे महाराष्ट्रीयन, पंजाबी, राजस्थानी, गुजराती आणि साऊथ इंडियन डिशेससह जगभरातील 50 देशांमधील डिशेस सुद्धा मिळतील. व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही उपलब्ध. स्वादिष्ट मेजवानीचे एकमेव ठिकाण, फॅमिली रेस्टॉरंट, AC नॉन AC रूम्स, AC फंक्शनल हॉल, प्रशस्त लिफ्ट, फ्री वायफाय आदी सुविधायुक्त. ग्राहकांना विमानतळ, रेल्वे स्टेशन, बस स्टँड आदी ठिकाणाहून वाहनाद्वारे हॉटेलात आणण्याची विशेष मोफत सुविधा. त्वरा करा आणि आजच भेट द्या. हॉटेल विझार्ड पॅलेस, खडकेश्वर रोड, मिल कॉर्नर जवळ, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर. So kind, it has helped us so much, and we slept really well because it's super quiet, even though it's on the main street. It's a wonderful time here. It's a very nice, clean hotel, and the food is excellent here. Food is excellent. I'm still so stuffed. Yeah. तुम्हालाही पाण्यामध्ये मनसोक्त बोटिंग करायची आहे, परंतु ही बोटिंग करण्यासाठी गोवा, देवगड सारख्या ठिकाणी तुम्हालाही जावं लागतंय. तर जरा थांबा. आपल्याच छत्रपती संभाजीनगर शहरात महानगरपालिका घेऊन आली आहे बच्चा कंपनीसाठी तसेच मोठ्यांसाठी नौका विहार. या नौका विहारामध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या 6 बोटींमध्ये मनसोक्त नौका विहार करण्यास मिळेल. पेंडल बोट तसेच राफ्ट बोट यासारख्या विविध बोटींमध्ये मनसोक्त पाण्यामध्ये बोटिंग करण्याचा आनंद घ्या. तर त्वरा करा आणि आजच भेट द्या. नेहरू उद्यान, N8, सिडको, छत्रपती संभाजीनगर. दिवाळी धमाका. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस. बीड बायपास रोड, सातारा परिसर पासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर. हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर. आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता, प्लॉट क्रमांक 14P 152425P, बीड बायपास, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू. मस्त मास्क पहना रहे तुम्हें. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगी आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. योजना जनकल्याणकारी, सर्वसामान्यांच्या दारी. शासनाचा लाभ आम्हाला जमीन दुरुस्ती, बांध बंदुस्तीसाठी आम्हाला लाभ भेटलेला आहे. योजनेचा लाभ मिळाला त्यामुळे मी सरकारचे खूप खूप आभार मानतो. आणि मला शासनाकडून असं घरकुल योजनाचा लाभ मिळालेला आहे, म्हणून मी शासनाचे आभारी आहे. महाराष्ट्र शासनाच्या शासन आपल्या दारी या क्रांतिकारी उपक्रमाला जनतेचे भरभरून आशीर्वाद. शेतकरी, तरुण, महिला, उद्योजक, दिव्यांग, केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे. तमाम महाराष्ट्रवासियांचं प्रेम आणि विश्वास सार्थ ठरवत महाराष्ट्र शासनाचा हा विकास रथ असाच वेगाने दौडत राहील. महाराष्ट्र शासन जनतेच्या केवळ घरातच नाही तर मनामनात पोहोचतंय. शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जो आहे, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या सरकारने सुरू केलेला आहे. योजना अनेक असतात, पण त्या योजनांचे लाभ हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे. सर्व जाती धर्माला न्याय देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू. आज आमच्यासाठी जी योजना काढलेली आहे ती भरपूर फलदायी योजना आहे.
केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे. शासन आपल्या दारी या उपक्रमाची यशस्वीतेकडे वाटचाल. वक्फे के बाद आपका दोबारा इस्तकबाल है. मरकजी मुमलिकती वजीर मालियात डॉक्टर भागवत कराड़ के ड्रीम प्रोजेक्ट वाले जायकवाड़ी डैम पर 15,000 एकड़ पर लहरों के शमसी तवानाई प्रोजेक्ट के खिलाफ आज जायकवाड़ी डैम पर 10,000 माहीगीरों ने जल समाधि एहतजाज किया. पुलिस एहतजाजियों को रोकती है, इसलिए हजारों एहतजाजी सुबह और रात से जायकवाड़ी डैम पर जल समाधि एहतजाज के लिए पहुंच गए. जायकवाड़ी डैम पर मुजव्वज़ा लहरों का शमसी तवानाई प्रोजेक्ट मुस्तरद किया जाए, इस मुतालिबे पर कहार भोई और भील समाज के सैकड़ों माहीगीर रात को ही कसीर तादाद में जल समाधि एहतजाज के लिए दाखिल हो गए थे. मरकजी हुकूमत के तहत नेशनल थर्मल कॉरपोरेशन लिमिटेड को मराठवाड़ा में जायकवाड़ी डैम पर लहरों की शमसी तवानाई प्रोजेक्ट के काम की तजवीज़ दी गई थी. इस शमसी तवानाई प्रोजेक्ट से 23,000 माहीगीरों के रोज़गार का मसला पैदा होगा. इस खौफ से माहीगीरों ने इस प्रोजेक्ट के खिलाफ जल समाधि एहतजाज शुरू किया है. रुकन असम्बली नीलेश लंके ने जल समाधि एहतजाज करने वाले वर्कर्स से मुलाकात की. पाहिला सण जायकवाडी जो ऊर्जा प्रकल्प होणार आहे त्या प्रकल्पाला विरोध दर्शवण्यासाठी हजारांच्या संख्येने या ठिकाणी लोक उपस्थित आहेत. म्हणजे हा प्रश्न फक्त एका गावाचा मर्यादित नाही, हा प्रश्न 2 ते 2.25 लाख लोकांचा हा उपासमारीचा प्रश्न आहे. या प्रकल्प झाल्यामुळं कमीत कमी 35,000 ते 40,000 कुटुंब त्या ठिकाणी बेघर होणार आहे. एका बाजूला सरकार सांगतं की बेरोजगारी कमी झाली पाहिजे, रोजगार उपलब्ध झाला पाहिजे, आणि दुसऱ्या बाजूला जर लाखो लोकांना बेघर करणार असेल तर ही घटना चुकीची आहे. आजच्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये सुद्धा मी या प्रकल्पाला विरोध दर्शवण्यासाठी त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला होता. तो वास्तविक पाहता जायकवाडी प्रकल्पावर हा प्रकल्प होणंच चुकीचं आहे, कारण हा इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये या ठिकाणी हा प्रकल्प येतो. 1986ला पक्षी अभयारण्य म्हणून घोषित झालेले आहे. म्हणजे हे सगळे नियम धाब्यावर ठेवून हा प्रकल्प मंजूर केलेला आहे. माझं तर सरकारला म्हणणं आहे, कशासाठी एवढा 8 तास? जर माझे लाखो लोक बेरोजगार होणार असेल तर हे चुकीचं आहे. मी आत्ता कलेक्टर साहेबांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांच्याशी माझा संपर्क झालेला नाही, तर त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना सुद्धा ही सगळी सत्य परिस्थितीची माहिती सरकारला त्या ठिकाणी सांगण्यासाठी मी त्या ठिकाणी भाग पाडणार आहे. मी सुद्धा या राज्यातील एक घटक म्हणून मी आता राज्याचे मुख्यमंत्री असो उपमुख्यमंत्री असो यांना त्या ठिकाणी फोनद्वारे संपर्क करून या सगळ्या घटनेची माहिती देणार आहे. माहिती देऊनच ती माहिती देऊन राहणार नाही का हा प्रकल्प आता कॅन्सल केला पाहिजे. कारण मी आत्तापर्यंत अनेक आंदोलनं पाहिले, पण छोटे 4 आणि 5 वर्षाचे मुलं जर 8-8 घंटे जर पाण्यात उभा राहून जर आंदोलन करणार असेल तर ही घटना एकदम धक्कादायक घटना आहे. आज आम्ही 7/2/2024 रोजी दुपारी 2 वाजता सर्व पक्षप्रेमी, पर्यावरणप्रेमी आणि सर्व याच्यावर जायकवाडी जलाशयावर मासेमारी करणारे 22,000 कुटुंब जवळपास आज आम्ही सर्व मच्छीमार बांधवाच्या वतीने, पर्यावरणप्रेमीच्या वतीने सामूहिक जलसमाधी घेण्याचा जो निर्णय घेतला होता तो आज आमच्या अंतिम टप्प्यामध्ये असताना प्रशासनाकडून आज जी 124 गट नंबर मध्ये पाटबंधारे विभागाने जी जागा दिली होती 15 एकर जागा सबस्टेशन पोल उभारण्याकरिता, ते त्यांनी आम्हाला लेखी दिलेलं आहे. इथे जायकवाडी जलाशयामध्ये पक्षी अभयारण्य इकोसेन्सिटिव्ह झोन असल्यामुळं सबस्टेशन पोल उभारण्याकरिता जागा देता येत नाही असं त्यांनी त्यांच्या मंडळाकडे पाठवलेला आहे प्रस्ताव, आणि आम्हाला ती लेखी दिलेली आहे. तसेच जायकवाडी जलाशयावर पक्षी अभयारण्य असल्यामुळं वन विभागाचे अधिकारी साहेबांनी आम्हाला लेखी दिलेला आहे. काही इकोसिस्टम झोन आणि पक्षी अभयारण्य असल्यामुळं कुठल्याही नवीन ॲक्टिव्हिटीजला परमिशन देता येत नाही. तिसरं, जायकवाडी जलाशयावर जी मॉनिटरिंग कमिटी आहे त्याचे अध्यक्ष माननीय संभाजीनगरचे जिल्हाधिकारी साहेब आहेत, त्यांची बदली झाल्यामुळं ॲडिशनल कलेक्टर साहेब यांनी आम्हाला लेखी स्वरूपात दिलेला आहे की येत्या 10 दिवसामध्ये आम्ही संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक मीटिंग घेऊ आणि त्या मीटिंगामध्ये असा प्रस्ताव पाठवू
शासनाला आणि तुम्हालाही कळू, लेखी देऊ, तुम्हालाही बोलू. आणि जायकवाडी जलाशयामध्ये इको सेन्सिटिव्ह झोन आणि पक्षी अभयारण्य असल्यामुळं इथं कुठलीच नवीन ऍक्टिव्हिटीज करता येत नाही किंवा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प इथं करता येत नाही, असं आम्ही शासनाला पाठवू. 10 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला मीटिंग लावून आम्ही तसं कळवू. त्याच्यावर आमचं पूर्ण जे मच्छीमार संघर्ष समिती आहे व सर्व पक्षीप्रेमी, पर्यावरणप्रेमी यांचं आमचं असं ठरलं का आम्ही हे जो आंदोलन आमचं जे चालू होतं, माननीय तहसीलदार साहेबांच्या म्हणण्यानुसार आम्ही हा आंदोलन एक 15 दिवसासाठी आम्ही हा स्थगिती केलेला आहे. रमाबाई अंबेडकर की जयंती के ज़िम्न में आज कांग्रेस पार्टी की जानिब से शहर के भड़कल गेट पर खिराज अकीदत पेश किया गया। भारतीय जनता पार्टी ने गुज़िश्ता 10 साल में नफरत फैलाने का काम किया है। ये बात कांग्रेस पार्टी के शहर सदर यूसुफ शेख, तर्जुमान नीलेश आंबेकरवादी ने कही। मी सगळ्यात अगोदर माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त शहरवासियांना शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे हार्दिक शुभेच्छा देतो आणि आम्ही आज शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे माता रमाई यांना अभिवादन केलेलं आहे. आणि 2024 मध्ये या भाजप सरकार या महिलावर अत्याचार करणाऱ्या सरकारला उकळून पाळायचा हे आम्ही निर्धार यावेळी केलेला आहे. त्यागमूर्ती माता रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस पक्षाच्या वतीने सर्व जनतेस हार्दिक शुभेच्छा. माता रमाईला त्यागमूर्ती म्हणलं जातं. त्यागमूर्ती यासाठी म्हणलं जातं की बाबासाहेबांचा जेव्हा संघर्षाचा काळ होता, त्या संघर्षाच्या काळामध्ये एक सहचरणी म्हणून, एक पत्नी म्हणून माता रमाईने त्यांच्या आयुष्यामध्ये खूप सारे त्याग केले. म्हणजे त्यांच्या अपत्यांच्या मृत्यूपासून तर बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी लागणाऱ्या खर्चाला खारीचा वाटा म्हणून माता रमाई या गौऱ्या थापायच्या. माता रमाई या दुसऱ्यांच्या घरी कामाला जायच्या, जेणेकरून बाबासाहेब हे साहेब झाले पाहिजे या त्याग भावनेतून माता रमाईचं संपूर्ण आयुष्य हे समर्पित आयुष्य असं बाबासाहेबाच्या चळवळीला असं माता रमाईचं आयुष्य हे लाभलेलं आहे. या निमित्त माता रमाई यांचं योगदान हे आपण कधीच विसरू शकत नाही. कांग्रेस पक्षातर्फे पुन्हा एकदा जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. अब एक अहम खबर, हमारे रोजमर्रा की जिंदगी में अहमियत के हामिल पेटीएम पर अब पाबंदी आयद की गई है। फरवरी माह के आखिर में पेटीएम बंद हो जाएगा। इसकी वजह से तमाम अफराद पेटीएम पर लेन देन इसी महीने में रोक दे, ऐसा कहा जा रहा है। हमने पेटीएम ऐप को खोला तो इस तरह का एक मैसेज आ रहा है। ये मैसेज क्या है, इसकी मालूमात हासिल करें। एक खबर रसां एजेंसी की मारिफत ये मालूमात हासिल हुई है। अब रोज़मर्रा की ज़िंदगी में अहमियत के हामिल पेटीएम पे पाबंदी आयद की गई है। फरवरी के आखिर में पेटीएम बंद होने वाला है। आरबीआई ने पेटीएम पर कई अक़साम की पाबंदियां आयद की हैं। 29 फरवरी के बाद पेटीएम के ज़रिए से पेमेंट बैंक में जमा नहीं की जा सकती। 11 मार्च के बाद गाहक पेटीएम के ज़रिए से मुंसलिक नहीं हो सकते। गाहकों को फ़िलहाल पेटीएम के ज़रिए से बैंक से रकम निकालने के लिए फरवरी महीने तक इजाज़त है। इसके बाद वो बंद हो जाएगा। अवाम इस बात को नोट कर लें। खबरों के सिलसिले को ख़त्म करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर दोबारा एक नज़र। वजीर आला एकनाथ शिंदे शिवसेना चीफ उद्धव बाळासाहेब ठाकरे के खिलाफ न बोलें, शिवसेना रहनुमा चंद्रकांत खैरे का मशवरा। मरकजी मुमलिकती वजीर मालियात डॉक्टर भागवत करांड के ड्रीम प्रोजेक्ट वाले जायकवाड़ी डैम पर लहरों की शमसी तवानाई प्रोजेक्ट के खिलाफ 10,000 माहीगीरों का जल समाधि एहतजाज। नाजरीन, इसी के साथ आज की खबरें खत्म होती हैं। कल दोबारा हाजिर होंगे चंद नई खबरों के साथ। देखते रहिए ADN उर्दू न्यूज़, आवाज़ हर दिल की।